आता आपण ते ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहोत. तर ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ही डायग्रॅम आहे बघा. सो डायग्रॅममध्ये प्रत्येक लेबलकडे लक्ष द्या. सो पहिलं लेबल आहे ते म्हणजे वरती बघा सगळ्यात टॉपमोस्टला युरिनरी ब्लॅडर, त्यानंतर सेमिनल व्हेसिकल, त्यानंतर खाली प्रोस्टेट ग्लँड, त्यानंतर बघा वास डिफरन्सिस, त्यानंतर कॉपर्ड ग्लँड्स, युरॅनोजेनायटल डक्ट, त्यानंतर आहे इपिडिडॅमिस, त्यानंतर स्कॉर्टम. आणि स्कॉर्टम म्हणजे फक्त जी अशी लाईन तुम्हाला दिसते ती आहे फक्त स्कॉर्टम. त्याच्या आतमध्ये आहेत ते म्हणजे व्हायलेट कलरचे दिसत आहेत ते टेस्टिस, आणि त्याच्यावरती जे असं लेअर दिसतो आहे तुम्हाला ते आहे इपिडिडॅमिस. सो इथे बघूया आता बघा इथे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टेस्टिस, व्हेरियस डक्ट अँड ग्लँड्स. आता हा सगळ्यात हे टेस्टिस आहेत, त्यानंतर इथे व्हेरियस डक्ट आहेत. हे आता मोठं जे दिसतं आहे लेंथ लांब कशी ती डक्ट आहे, आणि इथे काही ग्लँड्स आहेत. फॉर एक्झाम्पल सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्ड्स ग्लँड्स ॲटसेट्रा. सो दी टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्कॉर्टम आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. हे जे फक्त अशी लाईन दिसते आहे याच्यावरती हे काय दिसत आहेत टेस्टिस आहेत. सो टेस्टिस आर प्रेझेंट आउटसाइड ऑफ द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. सो हे जे टेस्टिस आहेत प्रेझेंट ते कसे आहेत आउटसाइड ऑफ द बॉडी आहेत, कारण ह्यांना बॉडी टेम्परेचर स्पर्म्स राहू शकत नाही. सो द टेस्टिस आर लोकेटेड आउटसाइड ऑफ द बॉडी इन द स्कॉर्टम. सो हे जे आहे ते स्कॉर्टम आहे, स्कॉर्टममध्ये टेस्टिस प्रेझेंट आहेत. सो टेस्टिस कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता तुम्हाला टेस्टिसचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये नाही आहे, बट या टेस्टिसमध्ये काय असतात सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. ओके, आणि हे टेस्टिस असतील तर ह्याच्यामध्ये हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. ह्या ट्युब्युल्समध्ये काही टिश्यूज असतात. ह्या टिश्यूजला म्हटलं तर जर्मिनल इपिथेलियम. म्हणजे ह्या टेस्टिसमध्ये हे जे टिश्यूज असतील आतमध्ये ह्यांना म्हटलं तर जर्मिनल इपिथेलियम. सो जर्मिनल इपिथेलियम इज प्रेझेंट इन द ट्युब्युल्स विच आर डिवाइड बाय. आता हे जर्मिनल इपिथेलियम जे प्रेझेंट असतात टेस्टिसमध्ये, सो हे जर्मिनल इपिथेलियम डिवाइड होतात थ्रू द प्रोसेस कॉल्ड ॲज अ मिओसिस. म्हणजे जर्मिनल इपिथेलियम इज ऑलवेज डिप्लॉइड इन नेचर. सो इथे मिओसिस होतं आणि ह्याच्यापासून हॅप्लॉइड स्पर्म्स तयार होतात. सो आता स्पर्म्स कुठे प्रेझेंट असतात ते त्या टेस्टिसमध्ये प्रेझेंट असतात. सो स्पर्म्स आर फॉर्म ड्यू टू द जर्मिनल इपिथेलियम. मिओसिस ऑकर इन जर्मिनल इपिथेलियम. सो 2n इज नाव कन्वर्टेड इन टू n. असं इथे काय होतं डिव्हिजन होते. आपण बघितले मायटोसिस मिओसिस. सो मिओसिस होतं ह्याच्यामध्ये, आणि मिओसिस होऊन फ्रॉम द डिप्लॉइड सेल हॅप्लॉइड मेल गॅमेट्स दॅट इज स्पर्म्स आर प्रोड्यूस. हे स्पर्म्स इथे तयार झाले येतात. आता ह्या स्पर्मला एंट्री पाहिजे बाहेर. सो नाऊ द स्पर्म्स विल ट्रॅव्हल द पर्टिक्युलर रूट. मग हा जो सिक्वेन्स कसा आहे बघा, सिक्वेन्स ऑफ दिस ट्युब्युल्स इज दिस एस रेटे टेस्टिस. म्हणजे हा टेस्टिसचा पार्ट आहे. त्यानंतर येते ती म्हणजे वास डिफरन्सिया. हा पण कशाचा पार्ट आहे टेस्टिसचा पार्ट आहे. त्यानंतर येते ती म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट. आता इथे तुम्ही बघू शकता ही आहे इजॅक्युलेटरी डक्ट. बघा लेबलकडे बघा व्यवस्थित, लेबलवरून लक्षात येईल. सो इजॅक्युलेटरी डक्ट कुठे आहे ती बघा, ही आहे ती म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट. ह्या इजॅक्युलेटरी म्हणजे ह्या टेस्टिसमध्ये त्यांचं ट्रॅव्हल सुरू होतं ते म्हणजे त्यानंतर वास इफरन्सिया विदिन द टेस्टिस असतो ते सुद्धा. त्यानंतर येतो तो म्हणजे इपिडिडॅमिस येतो. म्हणजे हा टेस्टिसच्या आउटर लेअरला जो असा लेअर दिसतो आहे तो इपिडिडॅमिस. त्यानंतर येतं म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट, आणि इजॅक्युलेटरी डक्ट नंतर युरॅनोजेनायटल डक्ट. म्हणजे बघा आता मी हा ॲरो जो दाखवला आहे तो युरॅनोजेनायटल डक्ट. ॲज द स्पर्म्स आर पुश टुवर्ड्स वन इन टू द दे बिकम मॅच्युअर. आता हे त्यांची ज्यावेळी हे ट्रॅव्हल सुरू असतं असं त्यावेळी ट्रॅव्हल होताना त्यांची काय होते ते मॅच्युअर होतात आणि दे नाव एबल टू फर्टाईल विथ द ओवम. आता ते एबल होतात म्हणजे ड्युरिंग देअर जर्नी दे आर बिकम एबल टू मॅच्युअर. म्हणजे ते मॅच्युअर होतात त्यावेळी, आणि ते आता काय असतात एक मॅच्युअर स्पर्म्स तयार झालेले असतात आणि ते आता फ्यूज होऊ शकतात एक बरोबर. त्यानंतर मग सेमिनल व्हेसिकल असतो एक. आता इथे ग्लँड्स आहेत बघा वेगवेगळ्या. सो पहिली जी ग्लँड आहे ती इथे दिसते तुम्हाला सेमिनल व्हेसिकल. ती काय करते ती आपलं सिक्रेशन टाकते इजॅक्युलेटरी डक्टमध्ये. त्यानंतर खाली प्रोस्टेट ग्लँड आहे, त्यानंतर खाली कॉपर्स ग्लँड आहेत बघा. ह्या तिन्ही ग्लँड्स आपलं सिक्रेशन ह्याच्यामध्ये ॲड करतात कशामध्ये इजॅक्युलेटरी डक्टमध्ये. सो हे सगळं जे असेल म्हणजे ते सगळं कुठं फुटून बाहेर पडणार ह्या पेनिसमधून बाहेर पडणार थ्रू द
युरायनोजेनायटल डक्ट. सो ही जी मोठी दिसते ना, मी इथे दाखवलं आहे बघा. सो दिस इज युरायनोजेनायटल डक्ट, हे जे दिसते ते. सो या युरायनोजेनायटल जे सेमन असतं, म्हणजे ह्याच्यातून जे बाहेर पडतात त्याला काय म्हणतो, सीमन. सो सीमन इज फॉर्म ऑफ, आता हे सीमन कशापासून बनलेलं असतं, तर त्याच्यामध्ये स्पर्म्स असतात आणि या सगळ्या ग्लँड्सचे काय असतात, सिक्रिशन्स असतात. सो हे झालं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल. आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलं आहे तुम्हाला की हे जे टेस्टीस आहेत बघा, खाली टेस्टीस आहेत, स्कॉर्टम आहे, त्यानंतर हेजक्युलेटरी डक्ट आहे किंवा प्रोस्टेट ग्लँड आहे, पेनिस आहे, स्कॉर्टम आहे आणि युरायनोजेनायटल डक्ट. हे सगळे कसे आहेत, फ्री आहेत. वयाराज वरचे जे ऑर्गन्स आहेत ते कसे आहेत, एकमेकांना बाउंड आहेत. त्यानंतर तुम्हाला त्यांनी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथे दिली आहे. आता जो हा इपिडिडॅमिस असतो बघा, इपिडिडॅमिस मी दाखवलं आहे तुम्हाला. इपिडिडॅमिसचं स्ट्रक्चर बघा, इपिडिडॅमिस कुठे आहे तो. सो इथे बघू शकता तुम्ही, हा स्पर्मच्या वरती जो आहे इथे पार्ट, सो स्पर्मच्या असा वरती तो आहे इपिडिडॅमिस. ह्या इपिडिडॅमिसची लेंथ असते ती म्हणजे 6 मीटर आणि स्पर्मची लेंथ किती आहे, फक्त 60 मायक्रोमीटर. त्यामुळे स्पर्म इज टू स्मॉलर दॅन दिस लेंथ. ह्या 6 मीटरपेक्षा तो खूप स्मॉलर आहे. त्यामुळे त्याला जवळपास 6.5 एवढं मीटर डिस्टन्स क्रॉस करायचं असतं. सो स्पर्म नीड लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी आणि ह्याला खूप एनर्जी लागते स्पर्मला. सो फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन द सीमन. सो ही तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे. सो हे तुमच्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. सो दिस इज अबाउट द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन. त्यानंतर इथे बघा, आता आपण स्टडी करणार आहोत ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपण आपण तर ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण बघितली आहे. सो नाव वी आर गोइंग टू स्टडी विथ ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो हिअर इज अ डायग्राम. यू कॅन सी what is that quite simple than the previous one. So there is only 4 labels. लास्ट म्हणजे खाली आहे तो सगळ्यात वजायना, वरती दिसतो तो म्हणजे युरेटस, त्याच्यानंतर इकडे आहे ओव्हरी आणि त्यानंतर वरती आहे ते म्हणजे ओव्हिडक्ट. म्हणजे या ओव्हरीपासून जे असे डक्ट निघत आहेत त्यांना काय म्हटलंय, ओव्हिडक्ट म्हटलंय. हे ओव्हिडक्ट जाऊन ओपन होत आहेत युटेरसमध्ये ओपन होऊन खालचा जो पार्ट आहे हा युटेरस आहे आणि युटेरसचा खालचा पार्ट आहे तो म्हणजे वजायना. म्हणजे हा जो व्हाईट कलरचा दिसतो तो वजायना आहे. ओके. सो ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ऑल ऑर्गन्स ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे आपल्याला ॲबडॉमिनल कॅव्हिटी असते एक ह्युमन बिंगमध्ये. सो ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन प्रेझेंट असतात, एक्स्पेशली इन केस ऑफ फिमेल. सो इट इन्क्लूड अ पेअर ऑफ ओव्हल्स. बघा, हे ओव्हरीज जे आहेत, इथे एक ओव्हरी दिसते तुम्हाला आणि इथे एक ओव्हरी दिसते. सो इट इन्क्लूड्स द पेअर ऑफ ओव्हल्स. म्हणजे जर खूप इथे एक ओव्हिडक्ट आहे आणि सेम इथे पण एक ओव्हिडक्ट आहे. सो पेअर ऑफ ओव्हिडक्ट अँड अ सिंगल युरेटस. म्हणजे हा सिंगल काय ते युटेरस आहे. इथे सिंगल युटेरस आहे अँड अ सिंगल वजायना, एक वजायना आहे. बिसाइड्स अ पेअर ऑफ बार्टोलिन ग्लँड्स इज ऑल्सो प्रेझेंट. बार्टोलिन ग्लँड प्रेझेंट असते पण ती वजायनाच्या खाली असते प्रेझेंट, तुम्हाला ती दिलेली नाही आहे इथे. सो जनरली एव्हरी मंथ अँड ओवम इज रिलीज इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे प्रत्येक मंथमध्ये काय होणार आहे तर ओवम रिलीज होणार आहे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये. ओके. म्हणजे आता ओवम हा काय असतो, आता बघा, जनरली एव्हरी मंथ अँड ओवम इज रिलीज इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी अल्टरिंग फ्रॉम इच ओव्हरी. म्हणजे कसं असतं, प्रत्येक मंथला एका ओव्हरीमधून काय करतो, एक ओवम बाहेर पडतो आणि तो जातो आता ह्या युटेरसकडे. ओके. आणि वगैरे होतं आणि अल्टरनेटली म्हणजे एका मंथमध्ये जर ह्या ओव्हरीमधून जर ओवम आलं तर दुसऱ्या मंथमध्ये ह्या ओव्हरीमधून ओवम येतं. सो so generally every month an ovum is released in abdominal cavity altering from each ovary. So free end of oviduct is funnel like. बघा, हे जे फ्री एंड आहे इथे लक्ष द्या. सो फ्री एंड ऑफ ओविडक्ट इज फनेल लाईक. आता 2 एंड आहेत ओविडक्टला. एक एंड आहे जे कुठे आहे, ओव्हरीकडे आहे. बघा, हे जे एंड आहे, हे एंड तुम्हाला दिसते, हे ओव्हरीकडे आहे आणि दुसरा एंड कुठे ओपन होत आहे, युटेरसकडे ओपन होत आहे. सो फ्री एंड ऑफ ओविडक्ट हे कसं आहे, फ्री आहे.
म्हणजे आता इथे तुम्हाला जॉईन दिसते बट इट इज ॲक्च्युली फ्री, म्हणजे असं हातासारखं आहे ते आणि काहीतरी घेतंय तिथून. ओके, सो फ्री एंड ऑफ ओविडक्ट इज फनेल लाईक अँड ओपनिंग, म्हणजे ते फनेल लाईक असं आहे. सो असं असल्यामुळे ह्या ओव्हरीमधून हे जे ओहम बाहेर पडणार आहे ते ओहम आता कोण कॅरी करणार आहे इथे, हा तुमचा ओविडक्ट कॅरी करणार आहे किंवा ओविडक्टचा एक जो एंड आहे तो कॅरी करणार आहे. सो फ्री एंड ऑफ ओविडक्ट इज फनेल लाईक. कसं आहे ते फनेल लाईक आहे. ऑल अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. आता जे ओपनिंग म्हणजे काय, तर हे जे आहे ते ओविडक्ट कॅरी करणार ओव्हरी आणि हे ओपन होणार आहे ह्या सेंटरला, म्हणून त्यांनी ओपनिंग इज ॲट द सेंटर ऑफ इट, म्हणजे इथे सेंटरला ओपन होणार आहे. त्यानंतर oocytes एंटर इनटू द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग, म्हणजे oocytes एंटर होतो ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग, म्हणजे oocytes किंवा ओवम इथून एंटर होतो ओव्हिडक्टमध्ये ह्या फनेल लाईक प्रोजेक्शन करून आणि नंतर ते एंटर होतं युटेरसकडे. सो सिलिया आर प्रेझेंट. आता हे जे ओव्हिडक्ट दिसते तुम्हाला, ही जी डक्ट दिसते ना त्याच्या आतमध्ये ना असे हेअर लाईक ऑर्गन्स प्रेझेंट असतात, असे छोटे छोटे. सो हेअर लाईक ऑर्गन म्हणजे आपण सिलिया बघितलेत बघा आपल्या नेसल ट्रॅकमध्ये पण सिलिया असतात, तुम्ही व्हिडिओजमध्ये किंवा तुम्हाला झालं असेल आपल्या वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये सिलिया प्रेझेंट असतात. सो सिलिया हा जर टिश्यू असेल तर ह्याला असे हेअर लाईक सिलिया काय असतात, प्रेझेंट असतात. सो सिलिया इथे प्रेझेंट असतात. फॉर व्हॉट पर्पज? सो सिलिया आर प्रेझेंट ऑन द इनर सर्फेस ऑफ द ओव्हिडक्ट अँड सिलिया पुश करतात, म्हणजे हे जर ओम असेल तर या ओमला काय करतात, सिलिया पुश करतात आणि ते टुवर्ड्स द युटेरस घेऊन येतात. सो दिस सिलिया पुशेस द oocytes टुवर्ड्स द युटेरस, असं त्यांनी सांगितलंय. सो यू हॅव द ओनली बेसिक स्ट्रक्चर ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्याच्यामध्ये कोणते आहेत तर ओव्हरी आहे, पेअर ऑफ ओव्हरी, ओव्हिडक्ट आहे, युटेरस आहे, युरेटर्स आहे, युटेरस आहे आणि वजायना आहे खाली. सो हे जे नंतर मग एक कसं ट्रान्सफर होतं हे दिलं आहे, म्हणजे थ्रू द फनेल लाईक प्रोजेक्शन ऑफ ओव्हरी आणि ते आतमध्ये येतं आणि त्यानंतर ते मग त्याचा ब्रेकडाऊन होतं, ते प्रोसेस आहे पुढे तुम्हाला आणि ते बाहेर पडतंय थ्रू वजायना. सो दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्यानंतर एक पॉईंट आहे गॅमेट फॉर्मेशन. आपण मागे काय बघितलंय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितले. सो आता आपण काय बघणार आहोत बघा, गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन कसं होतं ते बघूया आता आपण. सो म्हणजे ह्या दोन स्टेप्स आहेत गॅमेट. सो फर्स्ट वन इज द गॅमेट फॉर्मेशन, सेकंड वन इज द फर्टिलायझेशन. सो बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म्स अँड ओवम आर प्रोड्यूस्ड बाय मिओसिस. मिओसिस प्रोसेसने दोन्हीही गॅमेट्स काय होत असतात, तयार होत असतात. सो आता आपण मागे बघितलंय की स्पर्म्स कुठे तयार होतात तर टेस्टिस मध्ये तयार होतात. ओके, हे जे टेस्टिस असतात खाली त्यांच्यामध्ये स्पर्म्स तयार होतात आणि स्पर्म्स आर प्रोड्यूस इन द टेस्टिस ऑफ मॅन फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टिल द डेथ. म्हणजे मेन मध्ये म्हणजे फ्रॉम द मॅच्युरेशन स्टेज पासून डेथ पर्यंत, म्हणजे त्यांच्या लास्ट पर्यंत, लाईफ लॉंग, फ्रॉम द मॅच्युरेशन टू द डेथ हे स्पर्म्स तयार होत असतात इन केस ऑफ मेल. हाऊएव्हर इन केस ऑफ वुमन ॲट द टाइम ऑफ बर्थ देर आर 2 to 4 मिलियन इमॅच्युअर oocytes. आता हे oocytes कुठे प्रेझेंट असतात तर ह्या इथे तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, ह्या ओव्हरीमध्ये oocytes प्रेझेंट असतात, मी सांगितलंय तुम्हाला. ओके, या ओव्हरीज मध्ये. सो फ्रॉम इन द ओव्हरी देर आर 2 to 4 मिलियन्स, 2 to 4 किती असतात बघा, 2 to 4 मिलियन्स इमॅच्युअर oocytes असतात. ओके, इन द ओव्हरी ऑफ द फिमेल फुटस अँड oocytes मॅच्युअर अँड इज रिलीज फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ. आता हे oocytes जे असतात ना ते फ्रॉम द बर्थ हे काय होत असतात, मॅच्युअर होत असतात. ओके, आणि हे मॅच्युअर झालेले oocytes जे असतात ना ते प्रत्येक मंथला काय होत असतात, रिलीज होत असतात. आपण बघितलंय oocytes कसे रिलीज होतात, ते ओव्हरी पासून, ओव्हिडक्ट पासून ते युटेरस पर्यंत येतात. ओके, असे ते रिलीज होत असतात, त्यांची ही प्रोसेस सुरूच असते कायम. फ्रॉम द मॅच्युरिटी पासून सुरू असते ही प्रोसेस. अँड oocytes मॅच्युअर अँड इज रिलीज फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द मॅच्युरिटी अप टू द एज ऑफ द मोनोपॉज. आता मोनोपॉज म्हणजे काय तर मोनोपॉज म्हणजे अप टू द एज ऑफ 45 एज पर्यंत मोनोपॉज असते जनरली, 45 years to 50.
45 इयर्स टू 50 या 45 इयर्स टू 50 इयर्सपर्यंत जनरली मोनोपॉज असते. सो मोनोपॉज इज अ स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता मेलमध्ये कसं होतं, स्पर्म्स प्रोड्यूस होतच राहतात, बट इन केस ऑफ फिमेल देअर इज अ स्टॉपिंग ऑफ functioning of female reproductive system, and this stage is called as a menopause. So at this stage about 45 to 50 years सिक्रेशन ऑफ हॉर्मोन्स. आता आपल्याला हार्मोन्स नाही आहे डिटेलमध्ये तुम्हाला दिलेले, बट हार्मोन्स प्ले इम्पॉर्टंट रोल. म्हणजे हार्मोन्स असतात हे सगळं कंट्रोल करायला. हे प्रोसेस उगीच होत नाही किंवा ॲटोमॅटिक होत नाही. हार्मोन्स आर नेसेसरी. सो जे हार्मोन्स असतात ना, ते हार्मोन्स इन केस ऑफ मोनोपॉज, इन केस ऑफ वुमन, ते हार्मोन्स स्टॉप होतात किंवा ते इरेग्युलर होतात. सो दिस कॉजेस द मोनोपॉज, आणि त्यामुळे मोनोपॉज येते. सो हे झालं गॅमेट फॉर्मेशन. आता गॅमेट फॉर्मेशन कसं होतं आपण बघितलं, म्हणजे ते टेस्टिसमध्ये होतं, स्पर्म्स तयार, आणि ओम कशामध्ये होतात, ओव्हरीमध्ये होतात. त्यानंतर फर्टिलायझेशन बघा कसं होतं. सो फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय द युनियन ऑफ स्पर्म. आता हा जर स्पर्म असेल, सो ओके, आणि हे जर ओम असेल, तर ह्या ओम आणि स्पर्म मध्ये काय होतं, फ्युजन होतं, अँड द फॉर्मेशन ऑफ झायगोट तयार होतं फ्रॉम दिस टू. So formation of zygote from the sperm and ovum are called as, so formation of zygote from the sperm and ovum are called as a fertilization. Fertilization is internal in human. आता ही इंटरनल आहे, कुठेही आउटसाइड स्पर्मचं फ्युजन होत नाही ओवमशी. सो इन द human beings fertilization is internal. So semen is ejaculated in vagina during copulation. So semen जे आहे ते ह्या वजायनामध्ये दिसते, मी तुम्हाला दाखवते बघा इथे. सो या वजायनामध्ये इजॅक्युलेट होतं किंवा सोडलं जातं. सीमन इज इजॅक्युलेटेड इन द वजायना ड्युरिंग द कॉप्युलेशन. इजेक्ट केलं जातं तिथे ते. देन स्पर्म्स स्पर्म्स आर फ्यू मिलियन इन देअर नंबर. म्हणजे हे स्पर्म्स जे असतात ना, ते खूप मिलियनमध्ये एंटर होतात, कारण स्पर्म्सची साईज खूप कमी आहे. स्पर्म्स काही मोठा नाही आहे पण. सो मिलियन्स ऑफ स्पर्म्स एंटर होतात इथे थ्रू द वजायना अँड स्टार्ट्स देअर जर्नी. आता हे कसे मूव्ह होतात बघा, हे स्पर्म्स इथून एंटर होतात, कुठून, वजायनामधून, आणि हे स्पर्म्स वजायनामधून जे एंटर होतात ते स्पर्म्स पुढे जाताना ते आधी वजायनामध्ये जातात, त्यानंतर ते युरेटसमध्ये जातात, आणि त्यानंतर ते जातात ओव्हिडक्टमध्ये. सो वजायनामध्ये जातात, त्यानंतर ते युटेरसमध्ये जातात, बघा इथे दिसतं, आणि त्यानंतर जातात ते ओव्हिडक्टमध्ये. असा त्यांचा थोडक्यात पाथ असतो. हे तुम्हाला दिसते बघा, वजायना, त्यानंतर युटेरस, आणि त्यानंतर ओव्हिडक्टमध्ये ते एंटर्ड होतात. त्यानंतर वन ऑफ दोज, म्हणजे आता हे फ्यू मिलियन स्पर्म्स आहेत, पण हे फ्यू मिलियन स्पर्म सगळे स्पर्म फ्यूज होत नाही. ओनली वन ऑफ देम विल एबल टू फ्यूज विथ द एग. ओके, हे जे ओम असतं ना, ते इथून त्याची जर्नी सुरू होते. ओव्हिडक्टमधून, ओव्हरीमधून येतं, ओव्हरीमधून येतं बघा, त्यानंतर ते ओव्हिडक्टमध्ये असतं इथे. त्यामुळे स्पर्म्स इथून होतात, ओव्हरी इथून होते, ओव्हिडक्टमध्ये ते एकत्र मिळतात दोघेही, आणि काय तयार होतं, त्यांचं फ्युजन होतं, आणि इथे झायगोट तयार होतो. ओके, असं झायगोट तयार होतो, आणि हा झायगोट मग पुढे येऊन इथे युटेरसकडे, तो युटेरसच्या बॉलला तो झायगोट येऊन चिकटतो नंतर. ओके, सो दिस इज हाऊ द फर्टिलायझेशन इज ऑकर. म्हणजे इथून स्पर्म्स आले, इथून ओवम आला, आणि इथे त्यांचं फ्युजन झालं. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप टू मोनोपॉज. म्हणजे प्युबर्टी एज किती कोणतं असतं फिमेलमध्ये, तर 10 to 17 इयर्स अप टू 45 to 50 इयर्स. ओम इज रिलीज ॲट एव्हरी मंथ. ओम काय होतो, एव्हरी मंथला रिलीज होतो फ्रॉम द ओव्हरी, आणि 2 to 4 मिलियन्स ओवा आहेत अप्रॉक्सिमेटली ॲट द टाइम ऑफ बर्थ. पण त्याच्यातले फक्त 400 oocytesच रिलीज होतात ड्युरिंग दिस पिरियड फ्रॉम द प्युबर्टी टू द मोनोपॉज. म्हणजे फ्रॉम द प्युबर्टी टू द मोनोपॉज ओनली किती 40 oocytesच काय होतात. सो फ्रॉम द प्युबर्टी टू द मोनोपॉज ओनली 400 oocytes आर रिलीज ऑफ मोनोपॉज. रिमेनिंग oocytes अंडरगो डिग्रेडेशन. म्हणजे ते डिग्रेड होऊन जातात किंवा त्यांचा काही यूज राहत नाही, ते डिग्रेडेशन होतं त्यांचं. सॉरी, रिमेनिंग oocytes बघा, 400 oocytes रिलीज होतात, आणि रिमेनिंग oocytes आर डिजनरेटेड. ते डिजनरेट होऊन जातात. सो दिस इज अबाउट द गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन.
ओके, बघा आता आपले आता आपण फर्टिलायझेशन बघितलंय. त्यानंतर फर्टिलायझेशनमध्ये थोडीशी इमेज कशी दिसते त्याची तुम्हाला थोडीशी आयडिया यावी म्हणून त्याने दिली आहे इथे इमेज. सो हे एक सेल आहे दिसतंय ते तुम्हाला राऊंड शेपमध्ये. आणि त्यानंतर बाजूला जे सगळे व्हाईट कलरचे दिसत आहेत ते सगळे स्पर्म्स आहेत. ओके, हे स्पर्म्स असे फ्यूज असे ह्या ओमला ड्युरिंग द फर्टिलायझेशन प्रोसेस किंवा त्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये ओव्हिडक्टमध्ये ज्यावेळी झालेले असतात ओमला, बट ओनली वन स्पर्म इज एबल टू फ्यूज विथ द एग. आणि तुम्हाला पुढे दिलं नाहीये त्यांनी, पण ज्यावेळी एखादा स्पर्म ह्या एग सेलच्या आतमध्ये जाईल पेनिट्रेट होऊन त्याला, सो इथे एखादा स्पर्म कुठेतरी आतमध्ये जाऊ शकेल, त्यावेळी त्या ओवमवरती एक घट्ट वॉल तयार होते किंवा एक टफ कवरिंग तयार होतं. सो एंटर इनसाइड द ओवम. त्यामुळे कोणताही दुसरा ओवम आता पुन्हा ओवम मध्ये येऊ शकत नाही, नाहीतर डिप्लॉइड नेचर मेंटेन होणार नाही. बिकॉज ओवम इज हॅप्लॉइड अँड स्पर्म इज ऑल्सो हॅप्लॉइड. आणि त्यानंतर त्यांचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपल्याला डिप्लॉइड ऑर्गॅनिझम मिळणार आहे किंवा डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल मिळणार आहे, झायगोट मिळणार आहे. बट तसं ठेवलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, ज्यावेळी एखादा स्पर्म आतमध्ये एंटर होईल त्यावेळी लगेच हे एक सेल जे असते टफ कवरिंग तयार करते त्याच्या सराउंडिंगला, आणि त्यामुळे बाकी कोणतेही स्पर्म्स आता आतमध्ये येऊ शकत नाही. सो इथे त्यांनी एक पॉईंट दिलाय बघा, हे झालं फर्टिलायझेशन बद्दल थोडंसं. त्याने इथे तुम्हाला एक त्यांनी पॉईंट दिलाय बॉक्समध्ये. सो oocytes रिलीज from ovary during the last few months, releasing the age of menopause are 40 to 50 years. म्हणजे जे oocytes असतात ते 40 years to 50 years जे रिलीज होतात ना, त्या oocytes मध्ये काय असतं बघा, त्या oocytes ते जे oocytes असतात त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजनची ॲबिलिटी लॉस झालेली असते. ओके, म्हणजे ज्यावेळी झायगोट तयार होतं त्यावेळी खूप सारे मल्टिपल सेल डिव्हिजन होतात, पण यांच्यामध्ये सेल डिव्हिजनची ॲबिलिटी जी असते 40 to 50 इयर्सच्या वुमनमध्ये जे oocytes रिलीज होतात त्या oocytesमध्ये ती ॲबिलिटी कमी असते. ड्यू टू दिस दे कॅनॉट कम्प्लीट देअर मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हे मिओटिक डिव्हिजन जे आहे ते प्रॉपरली होऊ शकत नाही. इफ सच oocytes आर फर्टिलाइज, द न्यू बॉर्न, म्हणजे जरी आता त्यांचं फर्टिलायझेशन झालं तरी जे न्यू बॉर्न तयार होतील त्यांच्यामध्ये काय असणार, सम ॲबनॉर्मॅलिटीज असणार, लाईक डाऊन सिंड्रोम. त्यांच्यामध्ये खूप सारे जेनेटिक डिसऑर्डर्स असू शकतात. एक दिलाय तुम्हाला त्यांनी डाऊन सिंड्रोम, असा एक पॉईंट त्यांनी इथे दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत पुढचा आहे तो म्हणजे दिस इज ऑल अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन. ओके, त्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन एक म्हणून एक पॉईंट आहे, पुढे बघूया. सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ ह्युमन बिंग हा एक पॉईंट आहे तुम्हाला. म्हणजे ह्या पॉईंटमध्ये पहिले 44+XX. आता जे गॅमेट्स असतात ते तयार होतात मिओसिस प्रोसेसने. सो मिओसिस प्रोसेस होण्या अगोदर डिप्लॉइड जर्मिनल सेलपासून हे गॅमेट्स तयार होतात, हॅप्लॉइड गॅमेट्स. मग इथे 44+XX आणि 44+XY. आता हे जे 44 आहेत ते काय ऑटोझोम्स आहेत, आणि XX हे फिमेलमध्ये असणारे सेक्स क्रोमोझोम्स आहेत, वाईल XY हे मेलमध्ये असणारे सेक्स क्रोमोझोम्स आहेत. सो हे जे दोन्ही आहेत 44+XX आणि 44+XY हे जर्म सेलमध्ये प्रेझेंट असणार आहे. मग ह्याचं काय होतं, पुढे मिओसिस प्रोसेस होते आणि मिओसिस प्रोसेस थ्रू हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. मग हॅप्लॉइड गॅमेट्समध्ये 22+X आणि 22+Y हे स्पर्म्सचं नेचर आहे. अशा दोन टाईप्सचे स्पर्म्स असू शकतात. ओके, म्हणजे आता आपण ह्याच्याबद्दल बघितलं फक्त मेल बद्दल. सो 44+XY असं नेचर आहे ना. सो 44 ॲटोझोम मध्ये 22 डिस्ट्रीब्यूट होतील आणि एक X एका 22 कडे जाईल, आणि वाईल दुसरा जो Y असेल ना, Y क्रोमोझोम, तो येईल आता दुसऱ्या 22 कडे. त्यामुळे स्पर्म्स 22+X आणि 22+Y असे तयार होईल. वाईल oocytesमध्ये 44 आहेत आणि 44+ इथे फक्त तुमचा काय आहे, दोन्हीही जे क्रोमोझोम्स आहेत ते सेमच आहेत XX. त्यामुळे जरी इथे 22 आणि 22 असेल तरी इथे X येईल आणि दुसरा X इथे येईल, X क्रोमोझोम. सो इथे oocytesचं नेचर कसं आहे, 22X ओनली.
सो आता यांचं जर आपण फ्युजन बघितलं तर बघा 22x आणि 22 प्लस एक्स फॉर्मचा, 22 प्लस एक्स आला की 44 प्लस एक्स एक्स. ओके, म्हणजे हे 22 ॲटोझोम, हे 22 ॲटोझोम 44 आणि इथे एक्स आणि इथे एक्स, म्हणजे इथे गर्ल चाइल्ड तयार झालं. कॉन्स्टिट्यूशन कसं आहे बघा, किंवा नेचर कसं आहे 44 प्लस एक्स एक्स, त्यामुळे इथे गर्ल चाइल्ड तयार झालं. आता जर आपण इथे बघितलं बघा दुसऱ्या याच्यामध्ये, तर मग दुसऱ्या याच्यामध्ये इथे आहे 22 प्लस वाय, 22 प्लस वाय आणि हा 22 एक्स आणि वाय, म्हणजे 44 प्लस एक्स वाय, म्हणजे इथे आता कोण तयार झालं, बॉय तयार झाला. सो नाव इंडिव्हिज्युअल इज गर्ल अँड बॉय, म्हणजे आता हे गर्ल आणि बॉय तयार झाले. हे दोन इंडिव्हिज्युअल तयार झाले, आयदर गर्ल किंवा आयदर बॉय. आता हे दोन कशावर डिटरमाइन झाले, तर या स्पर्मवर. व्हॉट इज द नेचर ऑफ द स्पर्म. सो सेक्स डिटर्मिनेशन हा पॉईंट काय सांगतो आपल्याला, तर whether the individual is girl or boy is determined by the father, by its father. Father determine करतं whether the child is girl or boy. So this is about the sex determination point. एवढंच दिलंय तुम्हाला. आता आपण फर्टिलायझेशन बघितलंय, त्यानंतर गॅमेट फॉर्मेशन बघितलंय, फर्टिलायझेशन बघितलंय, त्यानंतर जी स्टेप आहे ती म्हणजे डेव्हलपमेंट अँड बर्थ. आता आपण बघितलंय द झायगोट इज फॉर्म आफ्टर द फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टमध्ये स्पर्म आणि ओवम एकत्र येत होते आणि त्याच्यापासून एक झायगोट तयार होत होता, हे आपण बघितलंय. ओके, इन द ओव्हिडक्ट. आता हे ओव्हिडक्टमध्ये तयार झालेला झायगोट जो असतो तो काय करतो, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतात. मिओसिसचा रोल मागे झाला. मिओसिस आपण गॅमेट तयार केले इथपर्यंत मिओसिसचा रोल हे होतो. त्यानंतरचा रोल येतो तो म्हणजे मायटोटिकचा. सो झायगोट जो असतो, झायगोट अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म द एम्ब्रो. आता ह्या झायगोट पासून काय होतं, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होऊन हा एम्ब्रो तयार होतो. नाऊ द एम्ब्रो इज पुश टुवर्ड्स द युटेरस. हा युटेरसकडे जातो. आपण बघितलं युटेरस कुठे आहे तो. सो युटेरसकडे जातो. इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे काय बघा, सो युटेरसची जी वॉल असते, हा आता एम्ब्रो जो तयार झालेला आहे इथे झायगोट पासून तो पुढे मूव्ह होतो आणि जी युटेरसची वॉल असते, फॉर एक्झाम्पल बघा, आता समजा ही युटेरसची अशी वॉल असेल तर हा एम्ब्रो येतो आणि असा ह्या युटेरसच्या वॉलला इथे चिकटतो असा, किंवा त्याच्यामध्ये थोडासा तो काय होतो, एम्बेड होतो. ओके, म्हणजे मूळ कसं असतं बघा, मूळ असं नाही म्हणता येणार, पण हे लक्षात येते का तुमच्या बघा. सो ही जर वॉल असेल, ही वॉल असेल युटेरसची, तर हा एम्ब्रो असा ह्याला येऊन चिकटतो थोडक्यात. सो दिस इज नथिंग बट द इम्प्लांटेशन प्रोसेस. सो एम्ब्रो इज इम्प्लांटेड ऑन टू द surface of on the wall of the on the wall of the uterus. So an organ called as a placenta is formed for the supply of food material during the growth in uterus. आता इथे हा चिकटतो त्यावेळेस काय तयार होतो, प्लासेंटा हा ऑर्गन तयार होतो. ओके, इथे प्लासेंटा हा ऑर्गन तयार होतो. सो प्लासेंटा इम्पॉर्टंट काय, हा जो इथे जॉईन झालाय ना तिथेच प्लासेंटा ऑर्गन तयार होतो आणि हा प्लासेंटा इज यूज फॉर द म्हणजे प्लासेंटा त्याला फूड मटेरियल किंवा त्याला ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी एम्ब्रोला महत्वाचा असतो. सो एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन द 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. 9 months लागतात. गेस्टेशन पिरियड हा 9 monthsचा आहे इन केस ऑफ ह्युमन बिंग. सो इथे तुम्ही स्टेजेस बघू शकता बघा, 4 weeksचं कसं आहे हे मूल, 8 weeksचं कसं आहे. ओके, 12 weeksचं, 16, 20, 24, 28, 32 आणि 36 weeksमध्ये ते कम्प्लीट मॅच्युअर इंडिव्हिज्युअल किंवा न्यूबॉर्न तयार होतं. सो दिस इज अ डेव्हलपमेंट अँड बर्थ.